अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वाभूती मंगल बोलवावे। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुमचे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय धुनी। सद्गुरु माता सुदीक्षा सवेंद्र महाराज, परमादरणीय संत जनांनो, प्रेमाने बोला। समयाच्या विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजींच्या शुभकृपे ज्ञानदानाचा जो महायज्ञ बाबा अवतार सिंहजी, बाबा बोधा सिंहजी यांनी अनेक वर्षापूर्वी सुरू केला, त्या ज्ञानदानाच्या पवित्र ज्ञानाने पवित्र झालेले तुम्ही आम्ही सर्व ब्रह्मज्ञानी संत आहोत। संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून जे काही विशेष दिवस संपन्न केले जातात, त्याच्यामध्ये मुक्ती पर्व दिवस, जो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतो। बाबा गुरुवचन सिंहजी यांनी केलेलं त्याग, तपस्या आणि बलिदान यांच्या आठवणीचा हा दिवस आहे। त्यांचा स्मृतिदिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो। आणि त्याबरोबरच भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून आज 79 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळं 80वा स्वातंत्र्य दिन देखील समस्त भारत देशामध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा होतोय, संपन्न केला जातो। एकीकडे स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना, स्वातंत्र्य म्हणजे तरी नेमकं काय आणि मुक्ती म्हणजे तरी नेमकं काय याचा विचार करण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही एकत्रित आहोत। स्वतःला सद्गुरूच्या चरणी लीन केल्यानंतर प्रेमाने बोला। वास्तविक पाहिलं तर मोक्ष आणि मुक्तीचा प्रसाद प्रत्येकाच्या हातामध्ये देण्याचं काम सद्गुरूंनी केलं। मी येत असताना बघा कुणीतरी विचारामधून सांगितलं की हे ज्ञान तुम्हा आम्हाला मोफत किंवा फुकट मिळालेलं आहे, परंतु ज्यांनी फुकट घेतलं त्यांना त्याची कदर अजिबात असणार नाही। तुम्हा सर्वांनी आपला ज्ञानदानाचा प्रसंग आठवा। ज्ञान देत असताना काहीतरी आमच्याकडनं सद्गुरूला अपेक्षित होतं आणि ते ज्ञान पैदा करते, जरी मनी आख्य आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वेशी। सर्वस्वेशी लक्षात घ्या, ज्ञान असंच नाही प्राप्त झालं। आम्ही काही प्रण मान्य केले आणि ते प्रण मान्य करत असताना सद्गुरूंनी तुमच्याकडून तुमचं जे काही आहे ते सगळं घेतलेलं आहे, ज्याला तुम्ही तुमचं मानता। मुक्त जर व्हायचं असेल ना, तर आम्हाला ज्या गोष्टींनी बांधलेलं आहे, लक्ष देऊ नाही का, फार थोडा वेळ आहे, ज्या गोष्टींनी आम्हाला बांधलेलं आहे त्या गोष्टी जर आम्ही सोडल्या नाही तर आम्ही कदाचित मुक्त होणार नाही। एक छोटासा प्रसंग आहे, प्रेमाने बोला। एका गावामध्ये पहिल्या तेराला जाण्यासाठी मध्ये नदी असते,
पलीकडच्या गावाला जाण्यासाठी त्या काळामध्ये किंवा एव्हा आजही होळी किंवा नाव वापरली जात असायची, आजही वापरतो. मग एक दिवशी असा सत्संगचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर 8-9 वाजले. 9 वाजल्यानंतर अंधारात नदीच्या पलीकडून काही महापुरुष सत्संगला आले होते. त्यांना पलीकडे जाण्यासाठी ते पुन्हा नावेत बसले. अंधार होता. त्या अंधारात नावाड्याने सगळ्यांना बसवलं आणि नाव वल्लवण्याला सुरुवात केली. 1 तास झालं, अर्ध्या-पाऊण तासाचा रस्ता, तास झालं, 2 तास झालं, तर काही पहिलं तिथे येताना दिसेना. होडीत बसलेली लोक म्हणायला लागले नावाड्याला की भरपूर वेळ झाला, तुमच्या वल्लवण्यामध्ये काही चूक आहे का? तुम्ही हळूच खऱ्या अर्थाने नाव चालवताय का? त्याच्यामुळे पहिलं पार जाणं आपल्याला कमी वेळात शक्य असताना सुद्धा काय नेमकी अशी चूक होती आहे? तुमच्या चालवण्यामध्ये चूक होती आहे का? पाण्यामध्ये काही त्रुटी आहे का? वारं खूप वाहत आहे का? काय आहे? असं काही दिसेना की ज्यामुळं आपल्याला पहिलं ते येईना. तुम्ही तर चांगली गाडी चालवता, चांगली नाव चालवता. बराच वेळ झाल्यानंतर त्या नावाड्याच्या आणि सगळ्या बसलेल्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली की अरे बापरे, म्हणजे आपण नावेमध्ये बसलो खरं आणि नाव वळवायला सुरुवात सुद्धा केली, पण जी नाव या तीराला बांधण्यासाठी जो दोर बांधलेला आहे तो दोरच आपण सोडलेला नाही. त्याच्यामुळे किती जरी नाव बदलवली तरी सुद्धा ती पहिलं पार गाठणार नाही. लक्षात घ्या. मुक्ती तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आम्ही आमची बंधन सोडून देऊ अथवा तोडून टाकू. आणि सद्गुरू तुम्हाला एक छोटासा अभंग, मला वाटतं जनाबाईंचा, बाईंनी विकत घेतला क्षाम. काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करू नका. काहीतरी द्यावंच लागेल तर काहीतरी मिळेल. तन मन धन निरंकार प्रभु की देन है, उसका अभिमान और अहंकार नहीं करना. इस प्रण का हमने अंतःकरण से स्वीकार किया, तभी जाके ज्ञान मिला. पहले ज्ञान देते, बाद में प्रण नहीं बताते. बराबर है ना? मी सांगतो ते प्रेमाने बोला. आधी सगळं कबूल करून घेता आणि मग ज्ञान देता. आणि कबूल जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही ते सगळं देतो. जन्मभरीच्या श्वासा इतका मोजीला पहिला. काय मोडलं जनाबाईंना ज्ञान घेताना, सद्गुरू देव प्राप्त करताना? फुकट नाही मिळालं. जन्मभराच्या श्वासाची नामाची देणगी जेव्हा दिली तेव्हा तो प्राप्त झाला. तसं आम्हाला सुद्धा, आम्हाला ज्ञान हे काहीतरी मोल. आता हे कोणी द्यायचं किंवा ना द्यायचं हा त्याचा त्याचा भाग आहे. तिथं रोख घेतला असतं तर मग बरं झालं असतं. मग तिथं काय आहे, चला ठीक आहे, हे बघा असं असं आहे, तुम्हाला मान्य आहे का? हो म्हणतो आम्ही. हा, मग चला मग ज्ञान मिळतं. लक्षात घ्या, आज मुक्तीपर्व दिवस आहे. त्याच्यामुळे मुक्त कुणाला म्हणायचं? जो बंधनात नाही तो मुक्त. स्वातंत्र्यानंतर भारतातल्या लोकांची अशी काय वेगळी दशा झाली मला सांगा बरं. त्याला स्वातंत्र्य म्हणतो आम्ही. आम्हाला आमच्या मनाने स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947. त्या दिवशी परकीयांच्या जुलमी सत्तेतून आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. तसंच सद्गुरूंनी सुद्धा आम्हाला ज्या दिवशी ब्रह्मज्ञान दिलं ना, तो आमचा स्वतंत्रता दिवसच आहे. आम्हाला तेव्हा कळालं की आम्ही म्हणजे निव्वळ शरीर नाही आहोत, आम्ही म्हणजे आत्मा आहोत. आणि आम्हाला जे स्वतः आम्ही या शरीरामध्ये बांधून घेतलेलं समजत होतो, ज्ञानाने फक्त समज निर्माण होतो.
आम्हाला समजलं की मी म्हणजे देह नव्हे, देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा आणि देहावी मागे येणं जाणं भोगिल्यास भोगेल. नीटच लक्ष देऊन थोडंसं चिंतन करा की आम्ही म्हणजे जर शरीर नसू, आम्ही जर आत्मा असू, तर मग या शरीराला लागून असणाऱ्या गोष्टीविषयी दुःख बाळगण्याची आम्हाला काय गरज आहे? बरोबर आहे ना? आज जो देह तुमच्या समोर बसलेला आहे तो देह माझा नाही आहे असं जर मला वाटलं तर मग तो चालत असो काय, थांबलेला असो काय, किंवा अगदी त्याची हातपायामधली गात्र गरीब झालेली असो काय, याचा परिणाम मी जर माझ्यावर नाही करून घेतला तर मी मुक्त. प्रेमाने बोला. सगळ्यात अगोदर तन, त्याच्यानंतर मन आणि त्याच्यानंतर धन. आणि मग हे तनच जर माझं नसेल तर या तनाला लागून असणारी जी नाती असतात, पत्नी, मूल, त्याच्यानंतर आई वडील, त्याच्यानंतर सगळे भाऊ बहिणी, या नात्यामध्ये तरी किती सत्यता असते. माताजीनं सांगितलं की माणूस एकदा ICU मध्ये आणि एकदा आजारी पडला की मग त्याला खऱ्या अर्थाने कळतं आपलं कोण कर्तव्य. प्रेमाने जीवनात काही लागू द्यावं तुम्हाला, तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे, काळजीच करू नका. तुम्ही नुसता फोन करा काही अडचण आली तर, मी तुमच्या कायम सोबत आहे. असे म्हणणारे शेकडो माणसं अपघात झाल्यानंतर आणि दवाखान्यात व्यक्ती असल्यानंतर फोन उचलत नाही. प्रेमाने बोल. याला म्हणायचं जग. हे कसं आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, जग हे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचा कोणी नाही. प्रसंग आल्यावर कळतं. सद्गुरू येईल कामी आणखी आणि कुणाचे काम नव्हे. मात्र तोच, बाकी सगळे मिथ्या आहेत. हे काही सद्गुरू बाबाजी सांगता अशा सद्गुरू बाबाजी किंवा सद्गुरू बाबा हरदेवशाहींनी सांगितलं असं नाही. अनेक साधू संतांनी आजवर सांगत आले. माता पिता बंधू भगिनी कोणी नभवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सगळे हितव सुखाची मांडणी, आणि एक लावी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, ते कोणी सोडविना. त्याच्यावरच फक्त प्रेम करा, बाकी सगळे मिथ्या आहे. इथे कोणी सोडविना एका सद्गुरूची. मग जगतातले नात्यातलं मिथ्यात्व कळतं. मग याच्यासाठी आम्हाला जर ICU मध्ये जावं लागत असलं किंवा दवाखान्यातच ऍडमिट व्हावं लागत असलं तर सगळ्यांच्या आयुष्यात तो दिवस येईल असं नाही. काही जणांना ते ज्ञान इथं सुद्धा प्रवचनातून सातत्याने सांगितलं जातं की अरे कोणी नाही तुमचं. हा एका सद्गुरूवर, एका ज्ञानावर, एका परमेश्वरावर, सद्गुरूंनी दाखवलेल्या एकावर फक्त प्रेम करा. बाकीच्यावर प्रेम करायचं नाही का? करा, पण हे समजून करा की विड्रॉल भरायला जेव्हा जाऊ ना त्यावेळेस कॅश संपलेली असेल. प्रेमाने बोला. तो बॅलन्स काही उपयोगीचा नाही, खात्यावर किती शिल्लक असो. त्यामुळं एवढंच प्रेम करायचं की विड्रॉल भरायच्या वेळेच नाही आली पाहिजे. लक्षात. आणि हे ज्ञान सातत्याने तुमच्यावर तुम्हाला देण्याचं कारण काय आहे? सद्गुरू बाबाजी म्हणायचे बघा, हे जग काजलची कोठडी आहे. हे जे जग आहे ना, तुम्ही किती पण स्वच्छ कपडे धुवा, अगदी इतके स्वच्छ धुवा की बस सर्फ अल्ट्रा किंवा ती एरियल वगैरे अशा प्रकारचे चांगल्या डिटर्जंट वापरून पांढरा शुभ्र शर्ट अतिशय चांगला जर धुतला तरी मी हा शर्ट 2022ला धुतलाय, अजून तो स्वच्छ आहे असं या जगात कोणी म्हणू शकत नाही. प्रेमाने बोला. धुताना तर स्वच्छच धुतला होता ना, मग का स्वच्छ राहत नाही? याला कारण आहे. बाबाजी सांगत होते की हा काजळाचा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पांढरे कपडे घालून फिरताय. तुमची इच्छा नसली असली तरी सुद्धा कधी एखादा पदर
किंवा एखादा तुमच्या कपड्याचा भाग आजूबाजूच्या असणाऱ्या काळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी काळेपणा जो आजूबाजूला पडलेला असतो, मशीनला लागलेला, इतर सगळ्या ठिकाणी कधी पडेल आणि कधी काळ होईल सांगता येईल. पण ज्ञान देताना सगळं तुम्ही कबूल केलं, मग सगळं झालं. मग सत्संग कशासाठी लागतो? सत्संग याच्यासाठी लागतो की पांढरा कपडा जरी स्वच्छ केला तरी तो घाण होतो, तो पुन्हा स्वच्छ करावा लागतो, याच्यासाठी सत्संग. आणि मग आम्हाला हा मुक्तीपर्यंतचा प्रवास जो करायचा आहे ते एक एक ओझं आम्ही खाली टाकलं तर होईल ना, नाहीतर आम्ही सगळेच सगळं ओझं घेणार आणि आम्ही धावणार आणि आम्ही म्हणणार का बरं, मी तर 15 मिनिटात पोचणं अपेक्षित होतं आणि मी का बरं पोचलो नाही. माझ्या आजूबाजूचे सगळे जर 10 मिनिटात, कुणी 8 मिनिटात, कुणी 7 मिनिटात पलीकडच्या बाजूला पोचलं, मी का पोचलो नाही. आमचं ओझच आम्ही कमी करत नाही किती जरी सत्संग झाले तरी. जेव्हा ओझ संपेल तेव्हा प्रवास सुरू. लक्षात घ्या, जेव्हा ओझ संपेल. नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथाचा प्रसंग आहे. नाथांचं सांगतो आम्ही, लक्षात घ्या, ज्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं की बस त्यांच्या सामर्थ्याची थोरवी वर्णन करताना सुद्धा शब्द कपुरे पण असे मच्छिंद्रनाथ त्या मैनावतीच्या नगरीमध्ये जातात, त्या मैनावतीच्या प्रेमात पडतात आणि राजगादीवर असा काही असणारा त्या राजशाही थाटाचा आनंद घेतात. शेवटी गोरक्षनाथ तिथं जातात आणि गोरक्षनाथ म्हणतात की हे माझे गुरु आहेत, यांनी मला विरक्त कसं राहावं हे शिकवले ना. इतके हे आकंठ या प्रेमामध्ये, या सगळ्या प्रेमाने बोला. जागे आहात ना तुम्ही, 5 मिनिट राहिले शेवटी, पुन्हा निवांत झोपलं तरी चालेल. आणि मग चला ठीक आहे, मग गोरक्षनाथ म्हणतात अरे बाबा तुम्ही गुरु आहात, तुम्ही काय करतात. जाग सगळ्यांना करावं लागतं, तुम्हाला करावं लागतं असं नाही. आणि मग त्यांना गोरक्षनाथ म्हणतात इथं नाही आता राहायचं काळ तुमचं संपलाय, चला आपल्याला विरक्त साधू, आपण या जगाला ज्ञान देण्यासाठी आलोय. तुम्ही इथं जर असं बसला तर ते कसं ज्ञानदानाचं कार्य करू. मग मैनावतीच्या नंतरीतून बाहेर पडताना ती म्हणते आता चाललाच आहात ना तर काय करा, थोड्या सोन्याच्या विटा आहेत तेवढ्या घेऊन चाल. आणि मग त्या झोळीमध्ये, ती झोळी भिक्षा मागण्यासाठी असते, त्याच्यामध्ये काही विटा त्या मच्छिंद्रनाथाला जातात. मी सांगतो तशा विटा तुमच्याकडे पण आहेत, कदाचित सोन्याच्या नसतील, कशाच्या आहेत ते तुम्हाला ठेवा, प्रेमाने बोलू. आणि मग ते सगळं ओझं घेऊन मच्छिंद्रनाथ निघाले. मग आता सोनं जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर निर्जन वनातून जात असाल तर तुम्ही काही रिकाम्या माणसाइतकं नीट जाणार आहात का? तुम्हाला बोजा राहणार आहे, धोका वाटणार आहे त्याचा. म्हणजे सारखे मागं बघायचे, सारखे मागं बघायचे. विटा आहेत का कुठं पडल्या आणि आजूबाजूला कोणी आलं तर ते कुणीतरी घेईल. एवढं मोठं आता 1.5 लाखापेक्षा जास्त भाव झाला, किलोच्या किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या असते तर किती त्याची किंमत. मग जितकी त्याची किंमत आली तितकी त्याची काळजी आली. आणि गोरक्षनाथाला कळतं की म्हणते गुरु चालताना नीट चाले नाही, जड चालायला सुरू. मग त्याच्या लक्षात येते की म्हणले याला हे नीट न चालायचं कारण काय, यांच्याकडे सोन्याचे विटा. आणि मग ते गोरक्षनाथाकडे काय दिलेलं ओझं होतं त्यांनी, ते गोरक्षनाथाने बी तिथं टाकून दिलं, त्यांच्याकडचं बी ओझं तिथं टाकून दिलं. मग दोघांनी गतीनं चालायला सुरुवात केल्यावर मग अचानक मच्छिंद्रनाथाने मागं बघितलं. म्हणजे काय म्हणले, ज्याचं ओझं तुमच्यावर माझ्यावर तुम्ही लागलेलं होतं ते माणूस टाकून दिलं, आता नीट चाल, प्रेमाने. ते ओझं जोपर्यंत आम्ही टाकत नाही ना तोपर्यंत ना प्रवास सुखाचा ना पोहोचण्याचं ठिकाण नव्हतं. मग ते ओझं नावाचं असेल, प्रतिष्ठेचं असेल, पदाचं असेल, लक्षात घ्या माझ्याकडे अमुक जबाबदारी आहे, माझ्याकडे अशा पद्धतीचे मी कर्तव्य बाळगलेले आहेत, हा ज्ञान, हे अहंकार, या सगळ्याचं ओझं जेव्हा तुम्ही टाकून द्याल ना मग बघा मुक्त व्हायला मरावं लागत नाही. आम्हाला वाटतं हा मेल्यावर एखादा माणूस मुक्त होतो, अजिबात
लक्ष द्या, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अति मूर्ख. काय महाराज बोलताय तुम्ही? स्टेजवर बसून कुणाला मूर्ख म्हणणं तुम्हाला शोभत का? शब्द माझे नाही. संत श्रेष्ठ त्यांना ज्ञानाचा सूर्य म्हटलंय, असे ज्ञानराजांचा शब्द आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे. अरे मोक्ष काय मेल्यावर मिळतो का? हा, मोक्ष जगत असतानाच मिळतो. तो कसा मिळतो? किंवा तुम्हाला कळतं की मी मोहाचा माझ्याकडून क्षय झालाय का, मी खरंच मुक्त आहात का? मुक्ती मिळाल्यासारखं जीवन जगणं म्हणजे मुक्त होणं. कशाचाही स्पर्श तुम्हाला असू दे, तुमच्या अंगाखांद्यावर काही तोळे सोने असू दे, काही 1000 रुपये, 10,000 रुपये, 25,000 रुपयाचे कपडे असू देत, 50,000 रुपयाची साडी असू देत, असू नये असं भाग. पण तुम्हाला हे सातत्याने माहीत पाहिजे की हे जे सगळं आहे हे आभूषण आहे माझ्या ह्या उत्तम देहाचं. मेल्यानंतर कुणी कुणाच्या हातात तोळ्या 2 तोळ्याची ठेवली असं मी तरी ऐकलं नाही. प्रेमाने बोलू, आम्हाला माहित आहे येताना आम्ही कसं आलं, जाताना तसं जाणार आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा माझ्या अंतकरणावर आणि माझ्यावर परिणाम न होता जगणं म्हणजे मुक्ती. प्रेमाने बोलू. बघा, हे जमलं पाहिजे. अवघड आहे, जमलं पाहिजे. आणि हे तेव्हा जमेल. त्याला जमण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण सांगतो. सातत्याने चांगल्या महापुरुषांमध्ये सुद्धा काही फरक असतात. बरं, मायेला चिकटलेली जी माणसं असतात ना, त्यांच्या लेखी माया म्हणजे सगळं. लक्षात येते का? बघा, इथं टाकत असताना सुद्धा इथं 1000 टाकले, 5,000 मिळावेत म्हणून टाकत असला तर त्याला मायाच पाहिजे, त्याला त्याच्यामध्ये समर्पण नसतं. मग इथं टाकत असताना माझ्याकडे भरपूर आहे, त्यातले हे यातनं मला नाही काय मिळाले तरी हरकत नाही. काय कशाला लागणार कशाला? आम्हाला हिंदू धर्माचा फार मोठा इतिहास आहे भारतामध्ये. आणि एका साधूला अतिशय चांगला आश्रम आणि त्याला मानणारा अतिशय मोठा वर्ग होता. आणि मग त्यांना एक दिवशी विरक्त व्हायची विचार मनामध्ये येतो. शेवटची 5 मिनिट राहिले, मला नाव आठवलं, मैत्री एकाच नाव आहे त्या साधूच्या पद्धतीने. मग साधू बोलवतात, म्हणले आता मी काही प्रपंच करणार नाही. प्रपंच करणार नाही तर मग काय करणार? आता म्हणले इतके दिवस तुमच्या सानिध्यात राहिलो, सगळं काही आश्रमामध्ये सगळं अर्जित करत राहिलो, आता मला काही इथं मन लागेल माझं, मी याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. आणि जात असताना, सोडत असताना त्यांनी त्या दोन्ही पत्नीला सांगितलं की म्हणजे माझ्याकडे जे काही सगळं साहित्य किंवा जी काही जमवलेली संपत्ती आहे ही मी तुम्हाला दोघांमध्ये वाटून देणार. आणि वाटून दिल्यानंतर तुम्ही हयात आहात तोपर्यंत उपभोग घ्या. हा, आणि मग एक पत्नी विचारते, तुम्ही हे का सोडून चालला? यात काय आनंदच नाही, यात सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही, म्हणून याचा मी त्याग करतोय, हे तुम्हाला देतो. मग ती एक पत्नी होती, तिला वाटलं तिला जरा आनंद होता या गोष्टीमध्ये. ती म्हणते काही हरकत नाही, आमच्या वाट्याचा आम्हाला ते, आम्ही इथं पुढच्या आयुष्यामध्ये याचा उपभोग घेतो, याचा खर्च करून आमचं आयुष्य सुखा समाधानात जगण्याचा प्रयत्न करतो. पण एक जी असते ना, ती म्हणते जर यात तुम्ही का टाकताय, का सोडून जाताय? यात सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही. मग ज्यात सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही, ते आम्हाला कशात देताय? ज्यात सुख, समाधान, आनंद आहे जिकडे तुम्ही चालताय तिकडेच मी येते ना. यात सुख, समाधान, आनंद नसणाऱ्या गोष्टी कशाला आम्हाला टाकतात? एक ती स्वीकारते आणि एक स्वीकारत नाही. आलं का लक्षामध्ये? आणि ती मैत्री नावाची जी असते ती त्या साधूच्या बरोबर जाते. सांगायचं तात्पर्य काय?
याच्यामध्ये ते नाही, यात शोधू नका, टाकू नका, शोधू नका. शोधायचा मार्ग वेगळा आहे. इकडं शोधा, इकडं सापडे. सद्गुरूने आम्हाला 5व्या कळामध्ये अगदी ठामपणाने सांगितलं की गृहस्थी सोडायची नाही. दुःख जरी असेल, आनंद जरी नसेल, कधी आनंद नसतो तुमचं म्हणून केलं तर आनंद नसतो. कॅशियरला आज 12,86,000चे विड्रॉल झाले, 2,73,000 डिपॉझिट आलं. हे जरी तो लिहित असला तरी त्यांना येण्याचं त्याला समाधान असतं ना गेलेल्याचे दुःख असतं. नीट लक्ष द्या. का नसतं त्याला? त्याला माहित आहे हे कुठं आपला, हे बँकेचं आहे. तसं तुम्हाला हे वाटलं हे कुठं आपला, हे त्याचा आहे. आले तरी त्याचं, गेले तरी त्याचं. काय फरक पडतो? राहिले किती दिवस माहीत नाही, ते कसे जाणार आहेत माहीत नाही. त्याच्यासाठी उगच्या जीवनातल्या आलेल्या वर्तमान काळाचा ऱ्हास चुकीच्या गोष्टीसाठी करणं हे हितावह नाही. त्यामुळं मुक्ती पर्व दिवसाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. मुक्त होण्याचा जो मार्ग आहे त्याचा अवलंब हळूहळू का होईना पण करायला शिका. हे जर टाकलंच नाही ना शेवटच्या दिवसापासून तर पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जन्मे जन्मशैलम. ब्रह्मज्ञान मिळालं, सातत्याने सत्संग केले, पण आमच्या काय बंधनातून आम्ही मुक्त झालो नाही. बंधन छोड मिळाले ना, बंधन सोडत नाही तोपर्यंत रामप्राप्ती नाही. झालेली सेवा किंवा महान संतांच्या चरणावर या ठिकाणी समर्पित करतो. वास्तविक पाहिलं तर असं कधी वाटलंच नव्हतं दवाखान्यामधून घरी आल्यानंतर की महान संतांच्या दर्शनाचा अवसर पुन्हा प्राप्त होईल. आणि हे थांबलेलं शरीर, आता हे जे सगळं आहे ना हे ओझ आहे कोणाला तरी. याच्या मागं तुम्हाला जरी हे इतकं सगळं माताजीनं खास शब्दामध्ये सांगितलं की इथं जरी हे नीटनेटकं तुम्हाला दिसत असलं तरी याच्या पाठीमागं काय असणार आहे याचा विचार करा. आणि ह्या सगळ्यांसाठी मनोमोहनच त्याग कुणाला तरी करावा लागतो, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या परिश्रमामुळं, त्यांच्या तप त्यागामुळं आज तुमच्या सगळ्यांशी ही साधण्याचा आणि दर्शनाचा सुअवसर खऱ्या अर्थाने प्राप्त झाला. ज्यावेळेस ICU मध्ये होतो ना त्यावेळेस अगदी 29 दिवस ICU मध्ये होतो आणि प्रत्येक क्षणी नव्हे तर एक दिवशी हे हृदय बंद पडलं होतं. म्हणजे मृत्यूचा अनुभव घेतलेला माणूस तुमचं. मला पण कळलं की आता आपण निघालो. आणि पुन्हा थोड्या वेळाने आजूबाजूचे आवाज ऐकल्यानंतर वाटलं बहुधा पुन्हा अजून माघारी आले. हा अनुभव घेतलेला व्यक्ती आहे तुमच्या समोर बसते. सगळ्यांनाच हे मिळेल असं काही गाडी मात्र शक्यता नाही. पुन्हा हृदयावर तिथं CPR देऊन 2-4 माणसंही दाबत होते. मग जिवंत झालो. आणि अशा या अत्यंत कठीण अशा संकटातून परत आलो. पण हे सगळं होत असताना फक्त एक माहीत होतं, ज्याको रागे साह्य मार सके ना कोणी. ज्याला तुला मारायचंय त्याला जगात कोण वाचू शकत नाही. आणि ज्याला तुला मारायचंय त्याला या जगात कोणी मारू शकत. त्याच्यावर असणारी अपार श्रद्धा आणि अतूट असणारं प्रेम तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी मदत करतं. ते असणं अत्यंत आवश्यक आहे. एवढं दृढ प्रेम त्याच्यावर करायला शिका. काही विस्तवावर बसून सुद्धा हे बोलता येतं. विस्तवावर बसून शक्य आहे का? हाताला भाजलं तर 2 मिनिटं चैन पडत नाही. पण तेवढ्या वेदना होत असून सुद्धा तुम्हाला हसता येतं. याच्यासाठी बहुधा सद्गुरूंनी तुमच्या समोर हा देह पाठवला. कसल्याही कठीण प्रसंगांना कसंच घालवू नका. धाडसाने धैर्याने सामोरं जा. आता कोणीतरी म्हणलं बोलताना व्यक्ती मला वाटलं की दास काही महान नाही. आपण म्हणतो अहो तुम्ही महानच आहात हो. तुम्हाला ब्रह्मज्ञानासारखं रत्न हातात येणारा माणूस तो लहान कसा राहील मला सांगा बरं. म्हणायला शिका. दास खूप महान आहे. पण कशाने महान आहे? सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने महान. माझ्यापाशी संपत्ती कमी असेल नसेल त्याला कोणी विचारलं. हात हलवत गेला. आमच्या नेहमी सांगतात की सिकंदरासारखा राजा हात हलवत गेला.
तो भिकारी होता, आम्ही नाही भिकारी. आम्ही जाताना अपार असं लोकांवर केलेलं प्रेम, त्याच्यातून निर्माण झालेलं परोपकारातून निर्माण झालेलं पुण्य आणि उत्तम अशा प्रकारचं जो संचय केलेला आहे तो घेऊन जाणार आहे. रिकाम्या हाताने पैसे असणारे जातात आणि गुण असणारी माणसं रिकाम्या हाताने जात नाही. पुन्हा 5 मिनिटं क्षमा करा. तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा भेटण्याचा अवसर सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त व्हावा हीच इच्छा त्याच्या चरणावर करतो. सद्गुरूंच्या आणि झालेली सेवा समर्पित करतो. सात संगती प्रेमाने बोला.